संजय राऊत यांनी चक्क आणि थेट माफी मागितली आहे। ती दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही तर शिवसेनेच्या मंत्र्याची। राऊतांनी सपशेल माफीनामा सादर केला, तो दादा भुसे यांच्याकडून दिलदारपणे स्वीकारण्यात आलेला आहे। दादा भुसेंची बदनामी केल्याचा खटला राऊतांवर चालणार होता, मात्र या खटल्यातून राऊतांनी माफी मागून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे। संजय राऊत आणि दादा भुसे या प्रकरणात काय म्हणतायत ते ऐका। संपलेला आहे, विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले। त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे।